न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं हूं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं एमआरएस न्यूज टीवी। तो स्वागत है आपका ब्रेक के बाद शाम की खबरों में। एक नजर आज की हेडलाइंस की। उद्धव ठाकरे के पैरों तले खिसकी जमीन, विलास शिंदे ने दिया झटका। कोलकाता में सामूहिक बलात्कार पीड़िता के चाचा का बयान। अमरनाथ यात्रा से पहले मनोज सिन्हा ने किया चिकित्सा निरीक्षण। तो खबरें विस्तार से। उद्धव ठाकरे के पैरों तले खिसकी जमीन, विलास शिंदे ने दिया झटका। पिछले कुछ समय से शिवसेना से नाराज चल रहे पूर्व महानगर प्रमुख विलास शिंदे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मौजूदगी में शिंदे सेना में शामिल हो गए हैं। रविवार 29 जून सुबह ही वह ठाणे के लिए रवाना हो गए। विलास शिंदे के पार्टी छोड़ने से पहले ठाकरे गुट ने शुक्रवार 27 जून को उन्हें महानगर प्रमुख के पद से हटाकर बड़ा झटका दिया था। शहर के एक बड़े नेता के पार्टी छोड़कर जाने से शिवसेना की हालत खस्ता होती जा रही है। 3 दिन पहले विलास शिंदे ने अपने समर्थकों के साथ बैठक की थी। उसके बाद उन्होंने फिर से पार्टी के प्रति अपनी नाराजगी जताई और कहा कि 15 दिनों के बाद भी पार्टी ने उनकी सुध नहीं ली। यही वजह है कि शिंदे 8 पूर्व नगर सेवकों के साथ रविवार को शिंदे सेना में शामिल हुए। राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू फुले आंबेडकर यांना नमन करून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदीजी दिघे साहेब यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्वजण कृपया शांतता ठेवा जरा, भाऊ जरा प्लीज, नितीन चला शांत। आज आपण सर्वच जण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणींचे एकमेव भाऊ, महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी, युवकांचं प्रेरणास्थान, बेरोजगार दलित दुबळ्यांचे आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। यांच्या समवेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। खरं तर भाई, आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही। विलास खाली बसा, बस रे, आणि आपली नेहमीची सवय जरा बंद करा, जरा ऐकत जा। भाई, आपण जर बघितलं, आम्ही काही एकही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील। आम्ही एकही माणूस हा इतर पक्षातून आलेला नाही। आमच्या रक्तात शिवसेना आहे। परंतु ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात, 30 वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल, प्रपंच असेल बाजूला ठेवून नेहमीच पक्षाच्या आदेशाला आणि त्या कामाला महत्त्व दिलेलं आहे। परंतु भाई, सगळ्याच निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील। आपल्याकडे सुद्धा आपण एकमेव त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे, त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचं, आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते। परंतु दुर्दैव असं की त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही। तरी पण आम्ही हटलो नाही, खचलो नाही, आम्ही हट्ट धरला नाही। शिवसेना पक्ष आहे, आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही। आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल, उपसरपंच, साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही। परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो। परंतु भाई, एकाच व्यक्ती त्याला विधानसभा, एक नाही, 2-2, 3-3 विधानसभा, एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवाऱ्या, तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद, मग सर्वात महत्वाचा, आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे? तरी पण आम्ही कधी खचलो नाही, कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकहून। आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापाशी येऊन व्यक्त करत होतो आणि भाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचं, धीर देण्याचं काम करत होते। परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये भाई का निघाले, तर आमच्या समोर एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्यासारख्या समोर सामान्य शिवसैनिकांसमोर वेगळी प्रतिमा ही भाईंची तयार करण्यात आली। आणि मग भाई गेले, त्यानंतर जी परिस्थिती झाली तरी आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही। भाईंना मानणारा मी पहिल्यापासून कार्यकर्ता आहे, आमच्यावरती कुठला राग नाही।
आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही. आमच्याकडे आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागलं असं काम आम्ही आजपर्यंत पक्ष अडचणीत येईल असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही. मग याचा कुठे विचार होणार आहे का नाही? या बळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो भाई. लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागितली, त्या ठिकाणी दिली आणि त्या राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आणलं. शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे. आणि असं असताना लोकसभा झाली, त्यानंतर लगेचच कोणालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटनेमध्ये बदल करण्यात आले. माझ्या नंतरचे 15-15 वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट पडते जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला साधं विचार सुद्धा नाही. म्हणजे हे होतंय काय नेमकं? काम करणारा माणूस आपल्याला नको आहे का? बरं, आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी बाई वैयक्तिक घेऊन गेलो नाही, कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे. आणि ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो आणि आपल्या वेळेस तर आम्ही भाई आपण पक्ष फुटला त्यानंतर मला आता प्रश्न केला की आपण शिंदे गटात जात आहेत. मी ठामपणे सांगितलं हा शिंदे गट नाही, ही शिवसेना पक्ष आहे. आणि ह्या शिवसेना पक्षाला न्यायालयाने उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन साहेब 40 आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील, परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारले, आपल्याला 60 आमदार म्हणून त्या ठिकाणी परत पाठवलेलं आहे. आणि मग जनता आणि उच्च न्यायालय याच्यापेक्षा कोण आहे? मग माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य शिवसैनिक भाई यांना या गोष्टी पटलेल्या आहेत. आणि आपण बघा, या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून आम्ही जीवाचं रान करत होतो. परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कामकाज होणं अपेक्षित होतं त्याच पद्धतीने काही झालं नाही. आणि म्हणून आपलं त्यानंतर आपलं सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आम्ही एवढं पक्ष फुटून तर आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरलो असं आंदोलन केलं असतील, लोक त्या गोष्टी केल्या असतील, परंतु भाई आपण मात्र शिवसैनिकाला ओळखण्यामध्ये काहीच कमी पडलेले. आपण काय मनाचा मोठेपणाच दाखवलेला आहे आणि आदराने त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान भाईने केलेला आहे. माझ्यासारखा शिवसैनिक भाईंच्या संपर्कात गेलो, घरी गेलो, विचार केला जावं कसं जावं, काय म्हणतील. भाईंना निमंत्रण द्यायला गेलो, भाईने त्या ठिकाणी मला बसवलं, चहा पाजला, माझ्यावर अजून 4 लोक होते आणि भाईने लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटलंच नाही बाई येतील म्हणून. पण 1 जूनला बाईंचा प्रोटोकॉल आला आणि त्याच्यात कळालं की विलास शिंदेच्या मुली. मला खरं सांगतो आनंद गगनात मावत नव्हता. ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं, तिथं सगळ्या गोष्टी संपल्या. आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल, भाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेबांच्या विचार असलेला महाराष्ट्र आपण घडवायचा. आणि त्याकरता एकमेव व्यक्ती अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून जीव का जायना पण शिवसेना. आणि भाई आपण कायम सांगा, आपल्याला अपेक्षित असं जसा ठाणे जिल्हा आहे, इथं विजू आप्पा आहे, दादासाहेब भुसे आहेत, इकडे हेमंत आप्पा आहे, भाऊ चौधरी तायच आहे आणि असंख्य पदाधिकारी, सरपंच, 30 सरपंच या ठिकाणी बाई प्रवेश करताय, 8 नगरसेवक प्रवेश होतोय, काही सोसायटीचे चेअरमन आहेत, बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत. पण भाई आम्हाला आता कोणावरती भरोसा राहिला नाही. हा नाशिक जिल्हा हा संपूर्ण, मी आज आपल्याला ग्वाही देतो की हा संपूर्ण आपल्या पाठीशी ताकदीने, खंबीरपणाने रक्त सांडलं तरी चालेल, पण भाई आपली पाठ मात्र आम्ही सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये भाई या नाशिक जिल्हा महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, आपण फक्त उमेदवार द्या. आपल्याला अपेक्षित असला आणि वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेला नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रेम करणार आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण या नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या, भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढे आपल्याला सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो. आणि एवढा मोठं मन करून आमच्या सगळ्यांना आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या काळामध्ये मधल्या काळामध्ये मग भाऊ चौधरी साहेब किंवा नरेश दादा मस्के असतील आणि माझे खास एकनाथ दादा भोईर हे नेहमीच माझ्या संपर्कात असायचे, परंतु भाई उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. उशीर झाला म्हणजे पक्षप्रवेशाला जरी उशीर झाला असेल, परंतु या 3.5 वर्षामध्ये आमचा काय नुसतं आमच्या नागरिकांचे आम्ही प्रश्न सोडू शकलो नाही, आम्ही पाहिजे तसा विकास करू शकलो नाही, लोकांना आम्ही कामं देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे आमचेच नुकसान आम्हाला झालेले. आणि माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक आजही या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे यायला त्या ठिकाणी उत्सुक आहेत
आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रत्येक हाडामासाचा शिवसैनिक आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्याला ग्वाही देतो. थांबतो. मी बाईंना माफ करा. बाई अजूनही आमच्या गाड्या ट्रॅफिकमध्ये अटकलेल्या आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा ते पण प्रवेश करणारे बरेच लोक त्या गाड्यांमध्ये आहेत. त्यांच्यासाठी पण आपण जरा संदेश आपल्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. आज विलास शिंदे आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकाऱ्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, विष्णुपंत भेंडगुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके. प्रवीण पाळदे पहलवान पण आहेत ना. उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळे, निलेश साळुंके, विश्वास आहेर, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश कडलक, राहुल पाटील, नितीन मोहिते, राजाराम पडोळ, बाजीराव गायकवाड, श्रीनाथ थेटे, मोनीश दोंदे, सुनील मते, रावसाहेब जाधव, उत्तमशेठ पांडली मंडलिक, शरद गोंगडे, अरुण रोकडे, खंडू भोये, रमेश भोये, दिलीप चौधरी, दशरथ धांडे, खूप नाव झाली, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातबाई, सचिल कर्डिले आणि अनेक सरपंच. तुमचं पण आहे काय? हा, विके जाधव, पीके जाधव 25 वर्ष सरपंच. तुमचं मनापासून स्वागत करतो. बबनराव महेशगुने सगळ्यांना धुवून आले नाशिकमध्ये. काय विलास, काय तिकडे काय शिल्लक बिल्लक ठेवले का नाही काय? हा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे क्या? आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत, आपले खासदार नरेश म्हस्के आहेत, भाऊसाहेब चौधरी आहेत, आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत, इकडं आपला अप्पा करंजकर आहेत, पेलवान आहेत. पण आज अजयची आई वारली, बोरसेची अजय बोरसेंची आई वारली, त्यामुळे ते आले नाहीत. सकाळी होते. तर सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत, लाडके शेतकरी पण आहेत. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही, काळजी करू नका. आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय. बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत. त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा, आनंदीगे साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता, असं विलास शिंदेचं तिथं काम आहे. आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर 2 दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते. अरे बोलो लग्नामध्ये काय प्रेस कॉन्फरन्स, मी तर शुभेच्छा द्यायला आलोय. तर बोले नाही काय विलास शिंदे कधी प्रवेश करणार.
मी बोलो मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे, आता त्यांच्या वधूवरात मुला मुलीत आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे. हा, आणि जावयाचा पण प्रवेश घेतलाय, व्याई पण प्रवेश घेतलाय, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. असे जावई म्हणजे आपल्या एक शिवसैनिक वाढल्या आणि त्यांचं कुटुंब वाढलं. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता, प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता. मी म्हणून त्याला म्हणालो, बरं तू बाबा एवढा उशीर का केलास? तर बोले सगळ्यांना सोबत घेऊन यायचं होतं ना मला, त्यामुळे सगळे जुळवाजुळवी सुरू होती. मला वाटतं हा एक टप्पा आहे, अजून दुसरा टप्पा होईल. मला वाटतं नाशिकमध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही. शिवसेना आपली पक्की धनुष्यबाण पक्का आहे ना, शिवसेना खरी शिवसेना. आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे. आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले, आनंद दिघे साहेबांच्यावर टीका केली, त्यांना जनतेने जागा दाखवली. खरं म्हणजे रोज शिव्यासाप टीका. आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही 40-50 आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला, शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो, शिवसेनेमध्येच उठाव झाला. जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देतं, बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही, काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करीन, त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते पाऊल उठवावं लागलं, उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पायउतार झालो. दादा भुसे पण मंत्री होते, माझ्याबरोबर 8 मंत्री होते. मला सांगा, सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला 10 वेळा विचार करतो. आमदार आणि मंत्रीपद सोडून कोण कसं येऊ शकतं? आणि म्हणून विचारधारा बदलल्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जावं लागलं. शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवावं लागलं, धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवावा लागला. आणि म्हणूनच जनता, मायबाप जनतेने देखील जे मी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. आपण 80 जागा लढलो, 60 जागा जिंकले. उबाटा 90 जागा लढवून 20 जागा जिंकले. हा फरक आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं. न्यायालयामध्ये जायचे, निवडणूक आयोगाला तक्रार करायचे, ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचे आणि म्हणाले आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवली. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आज जे काही जनतेसाठी आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, जे विकास प्रकल्प थांबवले होते ते आपण सुरू केले. म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला. आणि म्हणूनच तुम्ही देखील विश्वास ठेवला, कारण तुम्हाला देखील आज विश्वास आहे की काम करणारे कोण, घरी बसणारे कोण, आरोप करणारे कोण, टीका करणारे कोण. आणि म्हणून आम्ही आरोपाला, टीकेला या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच आज या महाराष्ट्रामध्ये एक जी काही आपण जी प्रवेशाची प्रक्रिया शिवसेनेमध्ये इतर पक्षातले लोक दररोज प्रवेश करत आहेत. आज देखील 8 नगरसेवकांनी, यापूर्वी देखील नगरसेवकांनी प्रवेश केले. या महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून एकही दिवस असा नाही की त्या दिवशी प्रवेश नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. लोककल्याणकारी योजना आपल्याला करायची आहे. मी नेहमी सांगतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत. आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात. दिलेला शब्द पाळणारे आपण लोक आहोत. आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा सीएम होतो तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय.
उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. हा पक्ष आपला जो आहे, इथं कुणी मालक आणि नोकर नाही, इथं आपण सगळे कार्यकर्ते आहोत. जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल, जो निष्ठेने काम करेल त्याला पुढे जाण्याची संधी याच्यामध्ये आहे. आपल्याकडे वशिलेबाजी लागत नाही, तिकडे काय काय लागायचं ते तुम्हाला माहित आहे. मी काय त्याच्यावर बोलू इच्छित नाही. आणि म्हणून आपल्याकडे काम काम आणि काम आणि विकास विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे. आज देखील आपली महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. अनेक मार्गील आमची टीम, देवेंद्रजी आमची टीम काम करते आहे. आज आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र नंबर 1ला आहे. आज भारताचं जे काही मोदी साहेबांचा संकल्प आहे, स्वप्न आहे, $5 ट्रिलियन आणि भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचं, त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे. महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असणार आहे. आणि हा वाटा कशाचा? हा विकासाचा. आणि म्हणूनच आज लोक आपल्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून लोक येत आहेत. इतर राज्यातले लोक पण शिवसेनेमध्ये जॉईन होत आहेत, शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. याचं कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना आपण लोकांना भेटतो, घरी बसत नाही. घरी बसणाऱ्यांना कायमचं लोकांनी घरी बसवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे जे काही इतके वर्ष केलं, आज जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यानंतर लोकांनी देखील तुम्हाला सोडलं. आता काय काय म्हणायला लागले, त्या दिवशीचं वर्धापन दिनाच्या निमित्त काय म्हणाले. आता मी त्या दिवशी बोललो कमान किल मी, कशाला काय. अरे बाबा, आज शोलेमधला असराणी सिनेमा बघितला ना आपण, शोलेतला असराणीचा डायलॉग बघितला ना, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे. अरे पीछे कहा है कोण. आणि गेला तो कचरा, गेला तो गद्दार. आता तुम्ही मला सांगा, एवढे हजारोंच्या संख्येने तुम्ही आलेला आहात, एका शिवसेनेच्या विचारापोटी आलेला आहे. तुम्हाला कोणी 5 पैसे दिलेत? तुम्हाला कोणी काय सांगितलंय? तुम्हाला का पैसे देऊन आणले? तुम्ही मनापासून आलेले लोक आहात. तुम्ही मूळ शिवसेनेच्या विचारधारेशी जोडलेले लोक आहात. हा एकनाथ शिंदे वयाच्या 18व्या वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा मान मला मिळाला. हे का? कशामुळे? केलेल्या कामामुळे, शिवसेनेवर बाळासाहेब असलेल्या निष्ठेमुळे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबत काम केल्यामुळे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आपण. आणि त्यामुळे असे खोटं नाटक करून तुम्हाला आता एवढं प्रॉब्लेम त्यांना झालाय, एवढी गळती लागली आहे, ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आक्तिक झालेत. अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्ष आहे, यांच्याशी काय बोलायचं, जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते, कचऱ्यामध्ये जमा करत होते, आता युती करता का, युती करता का, एवढी आगतिकपणा का झालं, का वेळ आली ही, याचं चिंतन करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही. अरे तुम्ही काही केलं तरी सुद्धा ज्या दिवशी 2019ला तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, मराठी माणसाशी विश्वासघात केला, ज्याने तुम्हाला मतदान दिलं 2019ला त्यांच्याशी विश्वासघात केला, त्याच वेळेस लोकांनी तुम्हाला सोडलंय. त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलंय की ह्या सत्तेसाठी ही व्यक्ती काही करू शकते. आणि म्हणून मी म्हणतो, बाळासाहेब हिरा होता, हिऱ्यापोटी घारगोटी असं जे म्हणतो आपण ते खरं आहे. तुम्ही विचार सोडले, तुमचा विषय संपला. आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कधी प्रतारणा करणार नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज, तडजोड आमच्याकडून होणार नाही. आणि म्हणून आज देशभरामध्ये आज आपल्या पक्षाला लोकांकडून मागणी आहे प्रवेशाची. सगळे लोक काय येत आहेत? कारण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं काम स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. ते पूर्ण कोणी केलं तर या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाईंनी केलं. त्यांना तुम्ही रोज शिव्या देताय, लष्कराला शिव्या देताय. पहलगामला झालेल्या हल्ल्यामध्ये एका तरी मराठी माणसाच्या घरात तुम्ही गेले सात्वन करायला? तेव्हा कुठं होते दादा?
आणि त्यामुळे आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की ही गळती कशी थांबवायची. तर 16 एप्रिलला नाशिकमध्ये आता नवीन AI तंत्रज्ञान आलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांचा आवाज काढता येतो. बाळासाहेबांच्या तोंडी खोटे शब्द टाकून या ठिकाणी त्यांची व्हिडिओ रिलीज केला. काय वेळ आली तुमच्यावर. ते पण केलं, ती पण नीट केली नाही व्हिडिओ, ती तरी नीट करायची होती. एकनाथ शिंदेसाठी बाळासाहेबांनी बोललेले वाक्य तुम्ही व्हिडिओमध्ये त्या ह्याच्यात ऐकता क्लिपमध्ये, आणि तुम्ही अशी परिस्थिती तुमची का झाली. याचं कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवलंय, बाळासाहेबांशी विश्वासघात केलाय. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो, शिंदेला हलक्यात घेतो, त्याचा टांगा पलटीच होतो. आणि मग तो शिंदे ठाण्यातला असू दे नाही तर नाशिकचा शिंदे असू दे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता विलासने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि म्हणून हाती बाळासाहेबांचा धनुष्यबाण, मनात इरादे पक्के, नाशिकच्या आखाड्यात तो देणार भल्या भल्यांना धक्के. आणि त्यामुळे आता तुमची एवढी सगळी टीम आहे, सगळे लोक आहेत, पेलवान लोक पण आहेत. आता आणि तुम्हाला सांगतो आपल्या पैलवान लोकांची एक करामत. आपल्याकडे तो पैलवान काय नाव, चंद्रहार पाटील पैलवान आपल्याकडे प्रवेश केलाय 5000 पैलवान घेऊन. आता ते काय करणार आहेत माहितीये, आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी, सैनिकांसाठी 1000 लोक जाऊन काश्मीरमध्ये रक्तदान करणार आहेत आपल्या त्या लोकांचं. आणि म्हणून हे असे लोक आपल्या शिवसेनेत येत आहेत. काय मला पाहिजे म्हणून नाही, मला द्यायचंय म्हणून येत आहेत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. त्यामुळे तुम्हाला सगळं माहित आहे. थोडं बोललं की लगेच तवरून ताक काढते. त्यामुळे ही अवस्था जी झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे फक्त आता त्यांचे नेते तिकडे हे करतील की विलास शिंदे, काय तो विलास शिंदे गेला, आम्हाला काय फरक पडणार नाही. खुर्चीवर बसवा ना, खुर्चीवर बसवा, खुर्चीवर बसवा. अरे काही चला चला. थोडी गर्दी कमी करा. आणि म्हणून सकाळी कोणतरी म्हणाला विलास शिंदे शिवसेनेमध्ये चालेल. कोण आहे विलास शिंदे. ज्या विलास शिंदेला सारखं सांगत होते, अरे बाबा विलास आपल्याला सोबत काम करायचं आहे, भाऊ चौधरी इथे साक्षीदार आहे. आणि म्हणून हाच विलास शिंदे अयोध्येमध्ये त्यांना पाहिजे होता, हाच विलास शिंदे आंदोलनाला पाहिजे होता. आता विलास शिंदे कोण म्हणून तर तुम्हाला आता लोक विचारतात, तुम्ही कोण. कारण तुम्ही जेवढ्या आम्हाला शिव्या द्याल तेवढे तुम्ही स्वतःचा खड्डा खोल खोदत जाल. आणि म्हणून आम्ही आरोपाने, टीकेने उत्तर देतच नाही. आणि म्हणून कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यांच्याबद्दल काय बोलायचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही सगळे आलेली हे नाशिकचे सगळे आमचे वाघ आहेत, हे वाघ आणि खऱ्या शिवसेनेत आलेले आहेत. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो, वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि म्हणून या ठिकाणी जो आम्ही निर्णय घेतला, खुलेआम निर्णय घेतला आणि अन्यायाच्या विरुद्ध निर्णय घेतलाय, या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय, शिवसेनेला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लाडकी बहिणी, शेतकरी, वारकरी सगळ्यांना, ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. आणि म्हणून मला अभिमान आहे. पद येतात जातात, बाळासाहेब सांगायचे, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते,
पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून तुम्ही नाव घालवलंय ते परत येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, पद वर खाली होतात, परंतु या तुमच्या एकनाथ शिंदेला, या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली, ही सगळ्यात माझ्यासाठी महत्वाची आहे. आणि म्हणून मी विलास शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो. आता तुम्ही म्हणालेला हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, पण काय तिकडे शिल्लक ठेवायचा तुमचा विचार दिसत नाही आहे. आणि म्हणून आपल्याला एकच आहे, आता लोकसभा आपण लढलो, लोकसभा जिंकली, केंद्रात प्रधानमंत्री मोदी साहेब विराजमान झाले, आणि या ठिकाणी विधानसभा आपण महायुतीने लढली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा डौलाने आपल्याला फडकवायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बढ़ते हैं अगली खबर की ओर। कोलकाता में सामूहिक बलात्कार पीड़िता के चाचा का बयान। कोलकाता में एक सामूहिक बलात्कार की दर्दनाक घटना के बाद पीड़िता के परिवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। पीड़िता के चाचा ने बताया है कि वे प्रशासन पर पूरा भरोसा करते हैं और कोलकाता पुलिस के काम की सराहना करते हैं। उन्होंने कहा है कि कोलकाता पुलिस बहुत अच्छा काम करती है और हमें उम्मीद है कि अपराधियों को जल्द न्याय मिलेगा। चाचा ने आगे बताया है कि पीड़िता की हालत अभी ठीक नहीं है और वह मानसिक सदमे में है। उन्होंने कहा है कि यह घटना हमारे लिए बेहद दर्दनाक है। हम घटना में शामिल सभी दोषियों के लिए मौत की सजा की मांग करते हैं। पकड़ा गया है, उसको जेल में भी डाल दिया गया है। क्या लगता है आपको? आप लोग को प्रशासन के ऊपर भरोसा है, क्या कहना, उसके ऊपर हम लोग को बहुत भरोसा है। जिस तरीके से काम किया है कोलकाता पुलिस ने, आपको लगता है कि देर नहीं हुई, बाकी सब ठीक है? सब ठीक है। कोलकाता पुलिस जो काम करता है वो सही काम करता है। गवर्नमेंट की तरफ से कोई बात नहीं, किसी के साथ कोई बात नहीं हुआ। उनके माँ बाबा की क्या कंडीशन है? अभी देखिए हम लोग का कंडीशन ठीक नहीं है ना। कहाँ है माँ बाबा, ये सब अगर पूछे तो? वो अभी है कोलकाता में। वो पढ़ाई करती थी, लॉ की स्टूडेंट थी, कैसी थी पढ़ने में? अच्छा स्टूडेंट है। व्यवहार का अगर बात करें तो किस तरह से घुलना मिलना था और ये इस तरह का हुआ उसके साथ में, कुछ अगर बताएं आप तो। अगर जो हुआ वो तो हम लोग वही दिन सुना ना, उसका बात तो पहले कभी नहीं सुना ना। जिस दिन हुआ उस दिन ही सुना। ऐसा है कि मनोजीत के साथ में पहले से दोस्ती? नहीं, वो सबको सारी दोस्ती थे। मेरा भाई जी बहुत अच्छे आदमी थे, वो सबका साथ उसका दोस्ती था। और टीएमसीपी छात्र में भी वो क्या एक्टिव थी? नहीं, एक्टिव नहीं। करना है, सब कुछ चलता है इसीलिए चलता है, एक्टिव नहीं है। अभी इस घटना के बाद अगर आप बात करें तो अभी उनकी मनोस्थिति क्या है, कुछ उन्होंने बताया या बोला कुछ? देखिए अभी उसका परिस्थिति ठीक नहीं है, ट्रॉमा में है अभी, इसीलिए कुछ नहीं बोल सकते हो। और अगर उनकी मम्मी पापा का करें तो अब जो काफी कुछ बदल गया है उनके लिए भी, उनकी बेटी के लिए भी। अभी तो वही चल रहा है। आपका नाम बता सकते हैं? राजीव राय चौधरी। मामा। देना था, एक्स स्टूडेंट थे, फिर भी कॉलेज में जाते थे। इसके देखिए इसके लिए हमको बोलना कुछ नहीं है, अभी तो चलता है ये सब। क्या उचित है इस तरह से? नहीं, कुछ नहीं तो उचित तो नहीं है, वो तो हम लोग भी जानते हैं। मतलब क्या आपको ऐसा लगता है कि देखिए हमको जो लगता है, हम लोग को प्रशासन के ऊपर भरोसा है, हम लोग जानता है कि उससे कुछ न कुछ होगा। हम लोग भी चाहता है वो अच्छा साथी होगा। अभी एक चीज ये पूछेंगे हमको कि कॉलेज में आते जाते थे और उनके ऊपर आरोप भी है कि उन्होंने वो जो है लड़कियों को धमकाते थे उनके साथ रहने के लिए। वो तो अभी हम लोग भी सुनता था ऐसा, पहले तो कभी नहीं सुना ना। तो आपकी भांजी को क्या पहले भी अप्रोच किया था? नहीं, हम लोग इसी दिन ही सुना। मांग किया है आपका? हाँ, अभी आपकी क्या डिमांड है सर? हम लोग को डिमांड है सरकार से कि कुछ डिमांड नहीं है, हम लोग को अच्छी साथी चाहिए, कड़ा साथी चाहिए, कड़ा साथी। आरजी कर में जिस तरह से क्या आरजी कर में जिस तरह से एक्यूज्ड को अभी आज हम लोग फांसी जाता है, उसको फांसी जाता है हम लोग। और अगर मान लीजिए कि उम्र कैद हो गई तो जो होगा प्रशासन पर भरोसा है, जो होगा वही होगा। लेकिन आपकी डिमांड फांसी है। हाँ। बढ़ते अगली खबर की ओर। अमरनाथ यात्रा से पहले मनोज सिन्हा ने किया चिकित्सा निरीक्षण। अमरनाथ यात्रा शुरू
होने से पहले जम्मू कश्मीर के उपराज्यपाल मनोज सिन्हा ने पहलगाम के चंदनवाड़ी बेस कैंप का दौरा किया है और वहां उपलब्ध चिकित्सा सुविधाओं का निरीक्षण किया। उपराज्यपाल ने अधिकारियों से कहा है कि तीर्थयात्रियों की सुरक्षा और स्वास्थ्य सर्वोपरि है, इसीलिए मेडिकल सुविधाओं को पूरी तरह से सक्षम और तैयार रखा जाए। यात्रा के दौरान किसी भी आपात स्थिति से निपटने के लिए जरूरी कदम उठाने पर जोर दिया है। इस निरीक्षण के दौरान उन्होंने अस्पतालों, मेडिकल टीमों और आवश्यक उपकरणों की व्यवस्था को भी देखा है। बाहर से भी लोग आने वाले हैं। आज रुक कर एक दिन का सर एक्लिमेटाइजेशन होगा, उससे उनको डिप्लॉय किया जाएगा। तो यहाँ से फुल 100% इंश्योर पूरे हमारे से हॉस्पिटल आ जाओ, जगह छोड़ो, ठीक है। बाइट करना है ये फाइनेंस इवेंट कौन है? चलो बढ़ते अगली खबर की ओर। गोपाल राय के बयान पर भाजपा का पलटवार। आम आदमी पार्टी के नेता गोपाल राय के हालिया बयान पर भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय प्रवक्ता प्रदीप भंडारी ने तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि उनका बयान दिल्ली की कानून व्यवस्था के लिए भी बड़ा खतरा है, क्योंकि इससे यह संकेत मिलता है कि अगर कोई निर्वाचित व्यक्ति जबरन प्रधानमंत्री का पद हथियाना चाहता है तो वह यह लोकतंत्र के खिलाफ सीधी वकालत है। प्रदीप भंडारी ने कांग्रेस नेता राहुल गांधी पर भी निशाना साधते हुए कहा है कि राहुल गांधी ने भी एक बार कहा था कि वह भारतीय राज्य से लड़ना चाहते हैं। इसी से यह साफ होता है कि नेताओं का अभिमान अभी भी बरकरार है, लेकिन उनकी सोच देश की एकता और लोकतंत्र के बिल्कुल खिलाफ। देखिए, ये दर्शाता है कि अरविंद केजरीवाल और आम आदमी पार्टी की एनार्किस्ट सोच को, ये इसी एनार्किस्ट सोच और एनार्किस्ट रवैये की वजह से इनको दिल्ली की जनता ने इस चुनाव के अंदर सबक सिखाया था। परंतु जिनका डीएनए और सोच लोकतंत्र के विरोध में रहती है, वो कभी भी जनता के मैसेज से नहीं सीख पाए हैं। इनका ये स्टेटमेंट दिल्ली के लॉ एंड ऑर्डर के लिए भी एक बड़ा खतरा है, क्योंकि अगर एक चुना हुआ व्यक्ति ये कहता है कि वो प्रधानमंत्री के कार्यालय पर कब्जा करना चाहता है, ये दर्शाता है कि जब जनता का समर्थन आप नहीं जीत पाते तो अब आप लोकतंत्र के खिलाफ खड़े होने की बात कर रहे हो। ठीक इसी तरीके का स्टेटमेंट राहुल गांधी ने दिया था जब उन्होंने कहा था वी वांट टू फाइट द इंडियन स्टेट। इन सबसे यही स्पष्ट होता है कि इनका घमंड वैसे का वैसा ही है जो पहले का था, परंतु इनकी सोच देश के यूनिटी के खिलाफ है। दिल्ली की जनता इस अनार्किस्ट सोच को हरा चुकी है और आगे भी हराती रहेगी, परंतु इससे अरविंद केजरीवाल और आम आदमी पार्टी के देश विरोधी सोच को और देश की यूनिटी और इंटेग्रिटी विरोधी सोच को जनता बखूबी देख रही है। जिस तरह से बंगाल में जो घटना। बढ़ते हैं अगली खबर की ओर। अंबेडकर का मोदी सरकार पर तीखा हमला। वरिष्ठ नेता और बहुजन महासंघ के प्रमुख प्रकाश अंबेडकर ने केंद्र की मोदी सरकार पर तीखा हमला बोलते हुए कहा है कि सरकार ने ट्रंप समर्थक नीति अपनाकर भारत की रणनीतिक जीत को कमजोर कर दिया है। प्रकाश अंबेडकर ने कहा है कि जब हमारी सेना ने ऐतिहासिक सफलता हासिल की थी तब भारत सरकार को दुनिया भर में देश का पक्ष मजबूती से रखना चाहिए था, लेकिन उल्टा अमेरिका की झूठी दोस्ती में उलझकर हमने अपनी रणनीति ही बदल दी।
उन्होंने आगे कहा है कि यह एक ऐसा मौका था जहां भारत की कूटनीति को मजबूती मिल सकती थी, लेकिन सरकार ने कड़ा रुख अपनाने के बजाय समझौता किया जो कि राष्ट्रीय हित के विपरीत है। बढ़ते हैं अगली खबर की ओर। शिमला में मूसलाधार बारिश, मौसम विभाग का ऑरेंज अलर्ट जारी। हिमाचल प्रदेश की राजधानी शिमला के कई हिस्सों में भारी बारिश जारी है। लगातार हो रही मूसलाधार बारिश के चलते जनजीवन प्रभावित हो रहा है। मौसम विभाग ने राज्य में ऑरेंज अलर्ट जारी किया है, जो संभावित भारी बारिश, भूस्खलन और जलभराव जैसी स्थितियों को लेकर चेतावनी देता है। प्रशासन ने लोगों से अपील की है कि वे अनावश्यक यात्रा से बचें और सुरक्षित स्थानों पर रहे। साथ ही आपातकालीन सेवाओं को अलर्ट पर रखा गया है। राज्य के अन्य जिलों में भी अगले 48 घंटों के भीतर मौसम बिगड़ने की आशंका जताई गई। बढ़ते अगली खबर क्या। मिजोरम की रेलवे से जोड़ने वाली बैराबी सेरांग रेल लाइन तैयार, उद्घाटन का इंतजार। मिजोरम की राजधानी आइजोल को भारत के मुख्य रेल नेटवर्क से जोड़ने वाली ऐतिहासिक बैराबी सेरांग रेलवे लाइन अब पूरी तरह बनकर तैयार हो चुकी है। यह परियोजना न केवल उत्तर पूर्व भारत की कनेक्टिविटी को बढ़ाएगी, बल्कि क्षेत्रीय विकास और सामरिक दृष्टिकोण से भी बेहद अहम मानी जा रही है। इस परियोजना के तहत कुल 51.38 किलोमीटर लंबी रेलवे लाइन बनाई गई है, जिसमें 48 सुरंगें और कई बड़े पुल शामिल। यह रेल लाइन बैराबी से शुरू होकर सेरांग तक जाती है और इसके माध्यम से आइजोल को सिलचर होते हुए देश के बाकी हिस्सों से जोड़ा जाए। ये दिस इज टनल नंबर 40 और इसमें जितनी भी हमने लाइटिंग लगाए हैं, एलईडी लाइटिंग विच इज एनवायरमेंट फ्रेंडली, इको फ्रेंडली है। इस टनल के अंदर जो केबल की वायरिंग की गई है FRL-ZH मतलब फायर रेजिस्टेंट, लो स्मोक, जीरो हैलोजन। इट मीन्स है कि यहाँ पे सपोज कि शॉर्ट सर्किट होती है या कोई स्मोक पैदा होते हैं तो उसमें क्या होता है कि विजिबिलिटी कम हो जाती है। तो विजिबिलिटी को कम करने के लिए इसमें लो स्मोक होगा, केबल का यूज हो जाए या स्मोक को लेस करेगा। दूसरी चीज है कि टॉक्सिक गैसेस पैदा हो सकती हैं, उसके लिए हमने जीरो हैलोजन केबल यूज किए हैं जो टॉक्सिक को पैदा नहीं करने का जाएगा, क्योंकि यस सेम ऑल टनल जितने भी हैं सभी में लाइटिंग एंड केबल सेम सिमिलर है इन दिस। सोलर पावर को लेकर के आपने कुछ बदलाव, सोलर पावर भी यूज कर रहे हैं? या सोलर पावर भी हम लोग यूज कर रहे हैं और हम लोग डीजी इमरजेंसी सप्लाई के लिए डीजी सप्लाई भी दे रहे हैं। सोलर पावर को लेकर से बताइए कैसे यूज कर रहे हैं सोलर पावर? हाँ, सोलर पावर हम लोग यूज करेंगे अभी इन द फ्यूचर में, वो इसके लिए प्लांट बैठाएंगे और वो सप्लाई देंगे इसके लिए। रेलवे स्टेशन पर क्या लाइटिंग की और टेक्नोलॉजी की? हाँ, रेलवे स्टेशन में हमारे यहाँ पर सोर्सेज हैं, 3 तरह के सोर्सेज हैं। एक तो स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड से जो हमारा परमानेंट सोर्स है, दूसरा इमरजेंसी बैकअप के लिए डीजी सेट है लगे हुए हैं प्रॉपर कैपेसिटीज के, जो स्टेशन में इमरजेंसी लाइटिंग, प्लेटफॉर्म लाइटिंग एंड पैसेंजर एमिनिटीज के लिए फीडअप करेंगे। तीसरी हमने सोलर प्लांट लगा रखे हैं जो वो भी हमारा जो एनर्जी को सेविंग करेगा भी और पावर सप्लाई भी देगा। स्टेशन की कंप्लीट एनर्जी सोलर होगी? यस, कंप्लीट नहीं होगी, जस्ट पार्ट ऑफ द इमरजेंसी प्लान। हाँ, यस, उसमें भी लाइटिंग जो है सारे हमारे एलईडी है 100%। लेके जाना इस पे लो। हाँ, हम टनल से आ जाऊँ। नहीं रही
हाँ चलो थोड़ा साइड दो मुझे भी बना लीजिए। हेलो बनाना बैटरी खत्म हो जाएगी। बैग पूरा पाँच में सब चार्जर ये पेड़ निकलेंगे बैटरी चला रहे 20 किलोमीटर से 40 किलोमीटर चल गई है, नहीं 30 चल गई, 20 है ना। ये बिना कैमरा लगा सेकंड टनल अरे ये टनल 45 लिखा है पेंटिंग किया लोग ले तो ये बढ़ते अगली खबर की ओर। उधमपुर में सुरक्षा बलों की संयुक्त मॉक ड्रिल सफलतापूर्वक संपन्न। जम्मू कश्मीर के उधमपुर जिलों में सुरक्षा तैयारियों को परखने के लिए एक संयुक्त मॉक ड्रिल का आयोजन किया गया है। यह अभ्यास विभिन्न सुरक्षा बलों के बीच समन्वय की स्थिति और आपात स्थिति में त्वरित प्रतिक्रिया क्षमता को जांचने के उद्देश्य से किया गया था। उधमपुर के पुलिस उपाधीक्षक प्रहलाद कुमार ने जानकारी देते हुए कहा है कि यह मॉक ड्रिल विभिन्न बलों के बीच समन्वय की जांच करने और सुरक्षा बलों की प्रतिक्रिया का आकलन करने के लिए आयोजित की गई थी। यह मॉक ड्रिल सफलतापूर्वक आयोजित की गई। जो मॉक ड्रिल की गई थी इसमें हमने डिफरेंट स्टेक होल्डर डिफरेंट सिक्योरिटी फोर्सेस के बीच में कोऑर्डिनेशन चेक करने के लिए मॉक ड्रिल रखी गई थी, जो कि जैसे कि आपको पता है कि अमरनाथ यात्रा में लैंडस्लाइड आने का खतरा रहता है। उस टाइम पे रेस्पॉन्स पीरियड देखने के लिए रेस्पॉन्स टाइम देखने के लिए ये मॉक ड्रिल रखी गई थी और ये मॉक ड्रिल जो है आज हमने बड़ी ही अच्छे तरीके से इसको खत्म किया। आज सीआरपीएफ का जो है मैन है कि ये आरओपी की ड्यूटियां करते हैं, आर्मी जो है कॉरिडोर्स में ड्यूटियां करते हैं। कभी भी कोई ऐसा लैंडस्लाइड आएगा उस वक्त भी ये हमारे पास आके उस लैंडस्लाइड को अगर उसमें कोई ऐसा कोई गाड़ी शाड़ी फंस जाती है उसको निकालने में मदद करते हैं। सर
बढ़ते अगली खबर की ओर। ऋषभ पंत ने जडेजा के रिटायरमेंट पर लिए मजे। 29 जून 2024 का दिन भारतीय क्रिकेट इतिहास में गौरवशाली लम्हा बन गया, जब रोहित शर्मा की कप्तानी में भारत ने T20 विश्व कप 2024 जीतकर ट्रॉफी पर कब्जा जमाया। इस ऐतिहासिक जीत के बाद टीम इंडिया के खिलाड़ी बर्मिंघम में जश्न के मूड में नजर आए। इसी दौरान ऋषभ पंत का एक मजेदार वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया, जिसमें वो रविंद्र जडेजा की रिटायरमेंट को लेकर मस्ती करते दिखे। वीडियो में देखा जा सकता है कि टीम इंडिया के खिलाड़ी हल्की फुल्की अंदाज में एक दूसरे के साथ बातचीत कर रहे हैं। तभी ऋषभ पंत रविंद्र जडेजा की ओर इशारा करते हुए कहते हैं कि भाई अब रिटायर हो ही गए हो तो आराम करो ना। इस पर टीम के बाकी खिलाड़ी जोर से हंस पड़ते हैं। पंत का ये अंदाज सोशल मीडिया पर तेजी से अब वायरल हो। बढ़ते हैं खबर की ओर। अमरनाथ यात्रा के लिए सभी तैयारियां पूरी, डिप्टी कमिश्नर सचिन कुमार वैश्य का बयान। पवित्र अमरनाथ यात्रा को लेकर जम्मू कश्मीर प्रशासन ने पूरी तैयारी कर ली है। डिप्टी कमिश्नर सचिन कुमार वैश्य ने भरोसा दिलाया है कि श्रद्धालुओं को किसी तरह की कोई असुविधा नहीं होगी। यात्रा में भाग लेने वाले यात्रियों के लिए सरस्वती धाम में आज टोकन वितरण की प्रक्रिया शुरू की जा रही है। अमरनाथ यात्रा की सभी तैयारियां पूरी कर ली गई है और आज सरस्वती धाम पर टोकन बांटे जाएंगे। हम लोगों ने अपील करते हैं कि वे बड़ी संख्या में आए, हम उन्हें सभी जरूरी सुविधाएं मुहैया कराएंगे और किसी को कोई परेशानी नहीं होगी। हमने हर चीज के लिए पूरी तैयारी कर ली है। अभी आपने देखा भी कि अभी ड्राई रन के लिए गाड़ियां यहां से निकली हैं और हमारे जो डिविजनल कमिश्नर साहब हैं, आईजी साहब हैं, सभी सीनियर अफसर्स उसको मॉनिटर भी कर रहे हैं और साथ ही साथ क्या तैयारियां सारी पूरी हो चुकी हैं यहाँ। और आज जो है टोकन हमारा जो है उसका भी वितरण है सरस्वती धाम पे, तो उसके लिए पूरी तैयारियां हो चुकी हैं। तो सर क्या मैसेज क्या रहेगा सर, जैसे फ्लैग बड़ी से बड़ी संख्या में आए, पूरी व्यवस्था हमारे पास है और किसी को किसी प्रकार की परेशानी नहीं आने देंगे और प्रशासन बहुत अच्छे से उनके लिए पूरा तैयार है। सर मानसून अवॉइड का किस तरह से किया जाएगा? उसके लिए पूरी तैयारियां हैं। तो सिक्योरिटी के सर किस तरह के इंतजाम? सिक्योरिटी का भी रेगुलर जैसे हम बताते हैं कि बहुत फुल प्रूफ इंतजाम किए और कोई परेशानी नहीं होगी। थैंक यू सर। थैंक यू। बढ़ते अगली खबर की ओर। बेराबी सैरांग रेलवे परियोजनाएं तैयार, उद्घाटन का इंतजार, इंजीनियर विजय कुमार चौधरी का बयान। मिजोरम में पूर्वोत्तर भारत की ऐतिहासिक और रणनीतिक रूप से अहम बेराबी सैरांग रेलवे परियोजना पूरी तरह से तैयार हो चुकी है और अब भारत सरकार के उद्घाटन की प्रतीक्षा कर रही है। इस परियोजना के मुख्य सिंगल और दूरसंचार इंजीनियर विजय कुमार चौधरी ने इसे पूर्वोत्तर के लिए एक स्वप्निल परियोजना करार दिया है। यह पूर्वोत्तर के लिए एक स्वप्निल परियोजना है। हमारे लिए सुरक्षा सर्वोपरि है और इसीलिए हमारे सिग्नल डिजाइन को उसी को ध्यान में रखकर बनाया गया। इस रेलवे लाइन के चालू हो जाने के बाद पर्यटन में उछाल आएगा। सैरंग प्रोजेक्ट हमारा कैपिटल कनेक्टिविटी प्रोजेक्ट है और नॉर्थ ईस्ट का सबसे ड्रीम प्रोजेक्ट है और मैं सिग्नलिंग एंड टेलीकम्युनिकेशन का हेड करता हूं, तो मैं सिग्नलिंग टेलीकम्युनिकेशन के लिए बताता हूं कि देखिए सिग्नलिंग एंड टेलीकम्युनिकेशन का रोल रेलवे में बहुत अहम है। जहां नंबर ऑफ ट्रेन एक सेक्शन में चलाना है तो सिग्नलिंग एंड टेलीकम्युनिकेशन का दोनों का रोल अहम आता है और वो सेफ्टी इंश्योर करता है और मोर देन वन ट्रेन एक ब्लॉक सेक्शन में नहीं जाए, इससे पूरी सेफ्टी इंश्योर करती है। दूसरा, जिस टनल में हम लोग खड़ा हैं आप देखिएगा मोबाइल नेटवर्क नहीं है, जिसके कारण इसमें हम लोग जिस कारण जो हमारा स्टाफ है, रेलवे स्टाफ है, रेलवे रनिंग स्टाफ है, उसको स्टेशन से कम्युनिकेशन सीमलेस कम्युनिकेशन मिले। तो इसके लिए हम लोग ने यहाँ लेटेस्ट टेक्नोलॉजी दैट इज लीकी केबल का यूज किए हैं। आप हमारे पीछे देखेंगे कि ये पूरे इक्विपमेंट लगा हुआ है। जो हमारा स्टाफ रेलवे स्टाफ है यहाँ से सीमलेस कम्युनिकेशन में स्टेशन से बात कर सकता है, आ सकता है। इसके साथ साथ आप देखेंगे येलो देख रहे हैं, येलो हम वीडियो कॉलिंग का व्यवस्था है कि कोई भी स्टाफ यहाँ से हमारा स्टेशन में पुश बटन एसओएस दबा करके बात कर सकता है और इसकी वीडियो रिकॉर्डिंग भी फैसिलिटी अवेलेबल है। प्लस इस टनल में अगर हमको कुछ अनाउंसमेंट करना है तो इसके अनाउंसमेंट की व्यवस्था इस टनल में भी की गई है। सेफ्टी देखिए सेफ्टी रेलवे के लिए पैरामाउंट है और सेफ्टी में हम लोग कोई भी कंप्रोमाइज नहीं करते हैं। जो भी रेलवे ने अभी तक
इवेंचुअलिटी एक्सपीरियंस क्या है वो सभी को ध्यान में रखते हुए हम लोग ने सिग्नलिंग का यहाँ लेटेस्ट टेक्नोलॉजी का डिजाइन किए हैं। सर माउंटेन एरियाज में प्रोजेक्ट हो रहा है, पूरा नेचुरल डिजास्टर्स कभी भी आते हैं, काफी सीरियस भी होते हैं कई बार, तो उन चीजों को ध्यान में रखते हुए क्या चेंजेस करें, क्या नहीं टेक्नोलॉजी? देखिए, हम लोग यहाँ ऑप्टिकल फाइबर कम्युनिकेशन यूज किए हैं और हम लोग अल्टरनेटिव पाथ में यूज किए हैं कि कोई भी एक पाथ का अगर कोई इवेंचुअलिटी हो तो दूसरे पाथ से कम्युनिकेशन सीमलेस कम्युनिकेशन होगा, और जब सीमलेस कम्युनिकेशन होगा तो अल्टीमेटली हम ड्राइवर, हम लोग लोकल स्टाफ को हम लोग ऑन लाइव तुरंत ही उसको कोई भी इवेंचुअलिटी हो तुरंत ही हम लोग कम्युनिकेट कर पाएंगे जिससे वो रुक सकती है गाड़ियाँ। एक चीज और करना चाहूँगा सर, नेचुरल डिजास्टर इवैक्यूएशन को लेकर भी अलग से स्पेशल इंतजाम किए गए हैं? ये क्योंकि छोटा टनल है तो छोटा टनल है तो उसके लिए हमारा एस्केप टनल नहीं है, वो नॉर्म्स के बाहर है, बट आप देखेंगे कि ब्लास्टलेस ट्रैक है, उसमें हमें नहीं लगता है कि उस तरह का डैमेज होगा। तो काफी सारे टनल्स हैं, कई सारे और मान रहे हैं, और कितना आसान हो जाएगा ये, खासतौर पर जो आइजोल के लोग हैं उनका कनेक्शन होना आसाम गुवाहाटी से डायरेक्टली। देखिए, ये आइजोल के लिए भारत सरकार के लिए ड्रीम प्रोजेक्ट है और यहाँ लोगों को हट से जोड़ रहा है, और अब देखेंगे कि जस्ट ट्रेन ओपनिंग के बाद यहाँ बूम हो जाएगा, टूरिज्म का बूम हो जाएगा, डेवलपमेंट का काफी सारे चीज हैं, जैसे कम्युनिकेशन में आप देखेंगे रोड से आने में काफी टाइम लगती है, फ्लाइट का भी कम्युनिकेशन उतना अच्छा नहीं है, तो काफी अच्छी हो जाएंगे कनेक्टिविटी से। टूरिज्म सेक्टर को सर कितना बूस्ट मिलने का अनुमान? टूरिज्म सिस्टम तो बहुत ही ज्यादा मिलेगा, इसे बहुत ही ज्यादा फ्यूचर इसका है, मतलब फ्यूचर इज स्काई आप बोल सकते हैं इसको। आगे इस प्रोजेक्ट को सर अभी और एक्सटेंड करना है आप? हाँ, आगे का प्रोजेक्ट एक्सटेंड हो रहा है, अभी ये चल रहा है, क्या बोलते हैं, अभी सर्वे चल रहा है, आगे का प्रोजेक्ट आएगा। सर इसकी फैसिलिटी लोगों को मिलना शुरू हो जाएगी, अभी क्या 2 से 3 महीने में फैसिलिटी अवेलेबल? अब इसकी डिसाइड तो भारत सरकार ही करेगी, कब तक करना है वो हमारी प्रीव्यू में नहीं है, बट आज की डेट में ये रेडी फॉर ओपनिंग है। थैंक यू। ये जो प्रोजेक्ट है भारत सरकार के लिए 11 साल का सबसे बड़ी उपलब्धियां हैं। इस सरकार के अंदर ही इसका इनॉग्रेशन हुआ, इस सरकार के अंदर ही ये कमीशन हो रहा है, तो 11 साल के लिए बहुत बड़ी उपलब्धियां हैं। बढ़ती हुई खबर की ओर, शेयर बाजार में रेड अलर्ट, 122 अंक गिरकर खुला सेंसेक्स। घरेलू शेयर बाजार में सप्ताह के शुरुआती कारोबारी दिन आज सोमवार को गिरावट देखी जा रही है, जहां सेंसेक्स शुरुआती कारोबार में 182.77 अंक की गिरावट के साथ 83,876.13 अंक पर और निफ्टी 46.25 अंक फिसलकर 25,591.55 अंक पर खुला है। बैंक निफ्टी 86 अंकों की उछाल के साथ 57,529 पर ओपन हुआ। इस तेजी के कारण बैंक निफ्टी नए हाई पर पहुंच गया। सेक्टोरल इंडेक्स की अगर बात करें तो आज पीएसयू बैंक के अलावा लगभग इंडेक्स सपाट कारोबार कर रहे हैं। हालांकि आज आईटी और ऑटो सेक्टर में बिकवाली देखने को मिल रही है। बढ़ते अगली खबर की ओर, टैरिफ की डेडलाइन नहीं बढ़ाएंगे राष्ट्रपति ट्रंप। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा है कि वे अधिकांश देशों पर लगाए गए टैरिफ के अमल पर 90 दिन की रोक का समय 9 जुलाई से आगे बढ़ाने की योजना नहीं बना रहे हैं, क्योंकि उस तारीख को उनके द्वारा निर्धारित बातचीत अवधि खत्म हो जाएगी। अमेरिकी राष्ट्रपति ने कहा है कि 9 जुलाई के बाद उनका प्रशासन देशों को सूचित करेगा कि शुल्क तब तक प्रभावी रहेंगे जब तक कि अमेरिका के साथ कोई समझौता नहीं हो जाता। वहीं ट्रंप ने कहा है कि उन पत्रों में लिखा होगा, बधाई हो, हम आपको अमेरिका में बेचने की अनुमति दे रहे हैं। आपको 25% टैरिफ या 35% या 50% या 10% का भुगतान करना। बढ़ते अगली खबर की ओर, 2 दिवसीय दौरे पर आज गोरखपुर आएंगे राष्ट्रपति मुर्मू। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज उत्तर प्रदेश के 2 दिवसीय दौरे पर आएंगे और यह पहले बरेली और फिर गोरखपुर के कार्यक्रमों में शामिल होंगे। अधिकारियों के अनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोनों जगहों उनका स्वागत करेंगे। लखनऊ में जारी एक आधिकारिक बयान में कहा गया कि राष्ट्रपति मुर्मू गोरखपुर में 2 दिनों के प्रवास पर आ रही हैं। 1 जुलाई की शाम दिल्ली लौटेंगे। इसके पहले वह बरेली स्थित एक पशु चिकित्सा एवं अनुसंधान संस्थान के दीक्षांत समारोह में शामिल होंगी। बयान के अनुसार आज वह अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान गोरखपुर के पहले दीक्षांत समारोह में शामिल होकर मेधावी छात्रों को पदक प्रदान करेंगे। अब वक्त हो चला जिसको ब्रेक की बात, खबरें मेरे सहयोगी शिवा के साथ। तब तक के लिए देखते रहिए देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। धन्यवाद।
हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS